असं घेऊन जायचंय असं त्याला. आलोय साबुदाणे वडे घ्यायला कारण की निकचा उपास आहे. पण मेरा पहिला सपना ये है तुम सब अभी देख सकते हो. पीसी ओला झालं म्हणतो तुमचं. कस काय एक प्रॉब्लेम असा आहे योगेश, तुला काय वाटतं काय राहिलेलं आहे? हा हे पण लावून दाखवून दो. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तुमचे सगळ्यांचे आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आजचा ब्लॉग आहे ना थोडा इंटरेस्टिंग आहे, पण त्याआधी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आता वाजले बघू शकता तुम्ही 8:15 आणि एक बाहेरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला मस्त. आज आहे ना लवकर उठलो, रात्री ब्लॉगची एडिटिंग लवकर झाली होती नाही का, त्याच्यामुळे लवकर आवरून झालं. आणि हे बघू शकता तुम्ही व्ह्यू, एक नंबर व्ह्यू दिसतोय नाही का. हे बघा हे झाड आहे ना, हे झाड सकाळी सकाळी बघायला ना खूप भारी वाटतं नाही का, एक नंबर वाटतं नाही का बघायला ते. आणि ना आता या दोघांना उठवतो मी, अजून उठलेले नाही दोघं, म्हणजे टाईम झाला आहे आता 8:15 8:30 होत आली आता. आणि अजून झोपलेले नाही का दोघंच दोघं. हे बघा हे उठायचं आहे का नाही, कधी 8:30 झाले बाई. आणि याचं काय करायचं आहे आपल्याला, याचं काय करायचं आहे का? चला मग उठा, याची ना आज वाट लावायची घ्यायचं आपल्याला. याची वाट डायरेक्ट असं बघायचं, असं 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 घेऊन जायचं, असं असं घेऊन जायचं आहे असं त्याला, अशी वाट लावायची आज याची. दररोज आहे ना, दररोज उठावं लागतंय त्याला, स्वतःहून उठत नाही तो. कसं करणार आहे काय माहिती, त्याच्यामुळे ना आज डायरेक्ट त्याला आहे ना इथं उडून आणायचं आहे इथं, आणि इथं उठवणार आहे मी डायरेक्ट त्याला. आता बघा तुम्ही, फक्त आहे ना आता त्याला जाग नाही आली पाहिजे, आणि जमलं तर डायरेक्ट बाहेर घेऊन येईल इथं त्याला बाहेर. बघू आता कसं करायचं, काय करायचं आणि कुठं आणायचं दाखवतो तुम्हाला एक 5 मिनिटात. फक्त योगेशला थोडंसं फ्रेश होऊन घेऊ द्या, मग तुम्हाला दाखवतो त्याला कसं आणतो मी बाहेर. मी याला आहे ना खूप उठवायचा प्रयत्न केला पण उठत काही नाही. आता आहे ना तुम्हाला दाखवतो याचे काय हाल करणार आहे. बघा अशा हाल करणार आहे आम्ही, डायरेक्ट असं हे असं पकडणार आहे, डायरेक्ट असं ओढत घेऊन जाणार आहे याला. हां, आणि माझ्यासोबत आहे योगेश बाई. पकड बरोबर आता गाईस, आता असं काही होत आहे जे तुम्ही ज्याचा तुम्ही विचार सुद्धा नाही केला नसेल. सो अभी शुरू होने वाली है अपनी गाड़ी. कुठे घेऊन जाऊ बाई, तिकडे घेऊन जाऊ बाई, इकडे घेऊन जाऊ बाहेर बाहेर लागेल. घ्या इकडे, घ्या इकडे. डायरेक्ट बाहेर का. देखो गाइस कैसा हो रहा है यहाँ पर. बघताय का तुझे, तो हालत पण नाही. इतकं सर्व करून सुद्धा ते उठत नाहीये. मजा आहे. कसं झोपलेलं आपण याला इथंच झोपू देऊ आता. नाही बघू शकतो तुम्ही त्याला. आपण आहे ना मागच्या रूम मधून इथपर्यंत घेऊन आलेलं आहे, तरी त्याला समजलेलं नाही. आणि आता असंच झोपू देऊ त्याला थोडं वेळ. बघू आता किती वेळात उठतो तो. ए निक, आता पहा चहा प्यायचं सांगितलं ना, उठल तो. निक, ए निक, चहा प्यायला जायचं बाई, उठ.
निक चहा प्यायला जायचंय चहा. येतोय का जाऊ? काहीच कुठं आणून ठेवलंय त्याला आम्ही. येतोय का जाऊ तू? किती आवाज दिले तुला आम्ही? एवढे आवाज दिल्यानंतर तरी उठला नाही तो. अरे आता उठलाय बघ. आणि अजून पण उठायची हिंमत नाही त्याची. बघू शकतो तुम्ही. आता निघतो चहा प्यायला मस्त पैकी. चहा वगैरे पितो मग तुम्हाला भेटतो. अभी मिलते हैं चाय पीने के बाद. अभी जा रहे हम चाय पीने के लिए. तुम्ही पण येऊन जा चहा पिण्यासाठी. हां मोबाईल कुठे आहे तुझा? वर राहिला का? अरे यार त्याचा मोबाईल आहे ना आता वर राहिला आहे. कशात आहे? बेडरूम मध्ये. मी आलो मोबाईल घेण्यासाठी. आपली बाईक बघा किती सुंदर दिसते. मोबाईल दे ना भाई. त्याचा मोबाईल राहिला आहे त्याचा बेडरूम मध्ये बघ भाई. पण आज आम्ही त्याला असं उठवलंय ना उद्या इकडून खाली घेऊन जाणार आहे. बरोबर का नाही? डायरेक्ट खाली घेऊन जायचं सा. चला आता चहा वगैरे पितो मस्त आणि भेटतो तुम्हाला चाय पिऊन. आम्ही ना आता आलोय साबुदाणे वडे घ्यायला कारण की निकचा उपास आहे. पण आहे ना साबुदाणे वडेच भेटत नाही का कुठं. आणि एका ठिकाणी भेटता माहिती होतं पण तिथे नेमके संपले. आता हे बघा इथं समोर आहे ना बघू शकता तुम्ही गर्दी. आता इथं परत आलोय नाही का. इथं आधी वेळ लागणार होता पण आता परत आलोय. बघू आता किती वेळ लागतो. इथं गर्दी बघू शकता तुम्ही. मी एक नंबर लावून उभा आहे आणि त्यालाचा खूप जास्त वास येतोय. त्याच्यामुळे मी लांब येऊन थांबलो नाही का. कारण की कंटिन्यू त्यांचं तळायचं आहे. वर ताडपत्री लावलेलं असल्यामुळे तो धूर आहे ना सगळा नाकात जातोय नाही का. त्याच्यामुळे खूप त्रास होतोय. कारण की आज आषाढी एकादशी असल्यामुळे ना साबुदाणा वडा खायला आहे ना खूप गर्दी झाली नाही का. ते बघा मागच्या साईडला तुम्ही बघू शकता. आणि आपला निक पण आहे ना नंबर लावून उभा आहे. आता बघू आता कारण की जेवणाचे पण फोन येत आहे आणि भूक लागलेली असल्यामुळे ना तो केव्हाचा नंबर लावून उभा आहे. आपण आता निघालो आहे. पार्सल घेतलं आता मस्त उपासाचं निकसाठी. आणि आता चाललो आहे घरी. किसी का सपना जा रहा है. मेरा पहिला सपना येत आहे. लहानपणी नाही का घेऊन जायचं लहानपणी. जेवणाला आलो होतो आम्ही आणि बघू शकता तुम्ही कसा पाऊस चालू झाला आहे नाही का इकडे. त्याच्यामुळे ना थोडासा वेट केलं आणि आता निघालो आहे मस्तपैकी परत ऑफिसला. आणि निघ बघा फुल मस्ती चालू आहे जायची. फुल मस्ती ना जोरात चालू आहे. पण पाणी उडणार म्हणजे उडणार आहे. त्याच्यामुळे आहे ना कपडे खराब होणार आहे. म्हणून मी या गाडीवर बसलो इकडे. कारण की मगाशी मी त्या गाडीवर आलो होतो तुम्ही बघितलं होतं. पण आता आहे ना या गाडीवर बसतो आणि जयची पॅन्ट खराब झालेली मस्तपैकी निकच्या गाडीमुळं. निकनी ना मस्त आहे बघा. हे बघा हे बघा हे बघा फुल चिखल उडवून टाकला नाही का त्याच्या अंगावर. व्हाईट पॅन्ट खराब करून टाकली नाही का जयची. गोड गोड शब्द निकच्या कानावर जाणार आहे आता मस्तपैकी. हे काय केलं तू? हे बघ काय केलं तू? आता केलं बधीर. हा संताचं मला माहिती का कितक्या वेळापासून काय केलं मी. अरे ओ आम्ही आता मस्त जेवण करून आलेलो आता घरी गाईच. आणि आता आहे ना आपल्याला ब्लॉग अपलोड करायचा आहे नाही का. ब्लॉग अपलोडिंगला लावायचा आहे. यांनी कलर ग्रेडिंग आणि मी थोडंसं ज्ञान माझं असं कलर ग्रेडिंग पण शिकलो. सगळं काही मस्त एकदम शिकवलंय भाईंनी जास्तच. आपला माऊस कुठे आहे? आपला माऊस इकडे. चला मग आता काहीच चालेल. आधी ब्लॉग अपलोडिंगला लावतो आणि अपडेट देतो तुम्हाला. आणि काल जी अपडेट दिली तुम्हाला जी की दीपक आजारी आहे तर आज परत तो डॉक्टरकडे जाणार आहे संध्याकाळी. एकदा परत चेकअप करणार आहे. जर चेकअपमध्ये जर सगळं क्लिअर झालं त्याचं तर मंडेला आपण निघू. म्हणजे उद्या निघू. उद्याच मंडे येणार आहे. हां उद्या निघू नाही तर मग परवा फायनल. कोण भोकरा आहे बे? कोण चिल्लर आहे? ए फोटो पाठवले भाई. आपला भाई आलाय मस्त बोलला होतो. फुल गँग आहे अपने वाले इधर बेटे. योगेश भाई आज लेट आला बर का. निखिल हा लेट आला आज लेट. भाई लोग तुम सब अभी देख सकते हो
क्या सुहाना मौसम हुआ है, वाव. बघा एक नंबर माहोल आहे नाही का. मस्त पाऊस चालू आहे आणि असं वाटतंय मस्त पावसात जाऊन भिजावं, पण आपल्याला याच्यासाठी भिजता नाही येणार आहे, कारण की आपल्याला जायचं आहे ट्रिपला. आणि जर आपण आजारी वगैरे पडलो तर आपली ना वाट लागणार नाही का, जशी की दीपकची वाट लागलेली आता आजारी पडल्यामुळं. आणि हे बघू शकता तुम्ही मस्त असा पाऊस चालला आहे. सगळ्यांचे कामं चालू आहे नाही का, त्याच्यामुळं आपल्याला टेंट लावता येत नाही आहे. पण मी आज सांगितलं आहे, आज 5 ते 4 वाजेच्या आसपास आपण नक्की टेंट लावणार 100%. आज काही पण होते, कोणी जर नाही आलं तर मी एकटा लावणार आहे, पण आज लावणारच आहे काही पण करू. कारण की ना त्या बघा लाईटीचा पण प्रॉब्लेम चालू आहे, सगळ्यांचे एडिटिंगचे कामं चालू आहे, निकचं सिलेक्शनचं काम चालू आहे, वेडिंगचं सिलेक्शन वगैरे करतोय तो. प्रत्येकाचं काही ना काही काम चालू आहे, त्याच्यामुळं थोडंसं आपला डिले होतो नाही का. आपल्याला शूटला पण जायचं होतं, पण निखिल आपलं शूट करणार होता, निखिल आजारी पडला आहे, तो आज आलेला नाही आहे. म्हणजे ना प्रत्येक साईडनी प्रॉब्लेम चालू आहे, पण या प्रॉब्लेममधून सोल्युशन निघणार आणि आपले सगळे कामं होणार, नक्की होणार. काय झालं PC ओलं झालं म्हणलं तुमचं. कसं काय विंडो ओपन होती, जास्त ओलं झालं. येऊ गाईज कुठे आहे. हे बघा इथे मी आता चालू विंडो बंद केली, इथे पण पाणी पाणी. अरे बापरे गाईज, हेल्मेट गोप्रो वाचलाय. बच गए गाईज, बच गए. धन्यवाद त्याच्यात काय धन्यवाद. PC वाचवल्याबद्दल. ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. हार्ड डिस्क तिकडे होती आपली, लगेच बंद केलं. हे महत्वाचं होतं. हार्ड डिस्क इथं होती, नाही तर हार्ड डिस्क ओली झाली असते. सांगितल्याप्रमाणे आपण आता चाललोय टेंट घेऊन टेंट लावायला. आणि आपल्याबरोबर हे योगेश, आपण दोघं चाललोय नाही का. तुम्हाला सांगितलं होतं का भरपूर पब्लिक असेल, पण आज आहे ना कोणीच नाही का. बघा निकचं पण सिलेक्शन चालू आहे, आणि माझ्याबरोबर योगेश आहे नाही का. त्याच्यामुळं आता आहे ना आम्ही दोघंच आहे. टेंट लावू मस्त, ट्राय करू वरती. आणि पाऊस चालू आहे, बघू शकता तुम्ही. पाऊस चालू आहे, पाऊस ते बघू शकता. तुम्हाला थेंब दाखवतो पाण्याचे, इकडे दिसतंय बघा. बारीक बारीक पाऊस चालू आहे. पण हॅलो गाईज, आपण लावतोय टेंट लावण्यासाठी आपण वर आलेलो आहे. जो की मी तुम्हाला सांगितलं होतं सकाळी कोणत्या परिस्थितीत मी टेंट लावणार आहे, त्यासाठी मी वर आलेलो आहे. आणि आता टेंट लावून तुम्हाला दाखवतो कसा दिसतोय. नक्की सांगा तुम्ही बरोबर लावला आहे का नाही, आणि आपल्याला वॉटरप्रूफ आहे का नाही ते पण चेक करायचं आहे. सगळ्यात आधी टेंट लावून टेंट आपण लावून दाखवलं. लावण्यासाठी जास्तीत जास्त आहे ना 10 ते 15 मिनटं लागतात. एक पर्सन जर असला तर 15 मिनटं लागणार आहे. 2 जण जर असले लावण्यासाठी तर जास्तीत जास्त 10 मिनटात लावून होतो. आणि हा त्याचा एंट्री गेट आहे नाही का, इथून आहे ना, इथून एंट्री पॉईंट आहे त्याचा. हे बघू शकतो तुम्ही. फुल्ली वॉटरप्रूफ असल्यामुळं पूर्ण एकदम परफेक्ट पॅकिंग दिलेली त्यांनी. बघू शकता तुम्ही स्पेस किती मोठा आहे. हे बघा भरपूर मोठा असा स्पेस आहे नाही का. आता मी तुम्हाला आत जाऊन दाखवतो कसं आहे. हे बघा इथून एवढा 3 जण आराम से माझा 3 जण आरामात बसतील. आणि त्याच्यानंतर आपलं सामान पण बसणार आहे गाईज. आरामात सामान बसून जाईल आपला. एक प्रॉब्लेम असा आहे, वॉटरप्रूफ टेंट जरी असला, जी खालची साईड आहे ना त्याच्यातनं पाणी आत येत आहे. हे बघू शकता तुम्ही. तर हा याचा सगळ्यात मायनस पॉईंट, सगळ्यात जास्त मायनस पॉईंट हा आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा. तर हा सांगताना आहे ना सांगितला जातो का फुल्ली वॉटरप्रूफ आहे, पण हा खालून वॉटरप्रूफ नाही आहे. खालून वॉटरप्रूफ नसल्यामुळे ना तुम्हाला काहीतरी वॉटरप्रूफ असं काहीतरी ठेवावं लागेल. पाणी गेलं तर मी याची कंप्लेंट डिकॅथलॉनला करणार आहे, कारण की आम्हाला सांगताना सांगितलं आहे फुल्ली वॉटरप्रूफ आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, बिंदात जा. गाईज मी परत एकदा दाखवतो तुम्हाला. हे बघा
ही टेंट लावायची ही पद्धत आहे. आणि तुम्हाला जो लाल रॉड दाखवला मी तो कशासाठी यूज होणार आहे तो हा बघा इथे यूज होणार आहे. हा इथे दिलेला आहे. टेंट लावल्यानंतर वर परत एकदा त्याला टाईट करावं लागणार आहे जेणेकरून तो पडू नये. आणि याला ह्या स्टेपनुसार लावावं लागतं. हे बघा तुम्हाला दाखवतो पूर्ण स्टेप. हे बघा इथून हे सगळे सुरू होती. आणि जर माहिती नसेल तर याची यूट्यूब लिंक आहे. यूट्यूबला ते स्कॅन केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट लिंक दिसणार आहे. ही पहिली स्टेप, दुसरी, तिसरी स्टेप ह्या पद्धतीने लावायचं आहे आपल्याला. की जर हवा वगैरे असेल जास्त जोरात तर त्यावेळेस याचा यूज होतो. हे बघा याच्यात पूर्ण भरलेलं आहे नाही का. हे बघा हे 4-8 जास्त दिलेले आहे आपल्याला. तर त्याच्यामुळे याचा प्रॉब्लेम सॉल्व झाला आपला. फक्त हा जो कपडा दिलेला आहे हा जो खालच्या साईडला आहे बघा याला छोटे छोटे छिद्रे आहे. हे बघा याच्यातनं पाणी येतं आहे आत. तर हा वॉटरप्रूफ नाही आहे, हा फुल्ली वॉटरप्रूफ आहे. हे बघा इथं पाणी आहे पण इथून आतनं येते पाणी. आहे बघा पूर्ण हात कोरडा आहे. योगेश तुला काय वाटतं काय राहिलेलं आहे? हे पण लावून दाखवून दो. हे पण लावून दाखवायचं का? ओके चालेल. जसं योगेश म्हणतोय का ते लावून दाखवायचं ते आपण तुम्हाला लावून दाखवतो परत एकदा. योगेशने सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला हे परत लावून दाखवणार आहे. कसं लावायचं हे तुम्हाला दाखवतो मी. हे बघा इथे नाही इथे हे असं अटकवायचं आहे. ओके. त्याच्यानंतर जो पोर्शन आहे इथून जो हवा येण्यासाठी जागा ठेवलेली आहे त्यांनी ऑक्सिजनसाठी ती ओपन राहिली पाहिजे. म्हणजे हे टाईट केल्यानंतर हे लूज नको पडायला. इथून ऑक्सिजन आत गेला पाहिजे. डेमो आहे तुमच्यासाठी. मेन व्हिडिओ तुम्हाला आपली जी लद्दाख ट्रिप स्टार्ट होणार आहे 2 दिवसात जी स्टार्ट होणार आहे त्याच्यात तुम्हाला याचा पूर्ण फुल्ली व्हिडिओ लाईव्ह दाखवला जाईल. तुम्हाला टेंट खोलून दाखवतो. लावून तर दाखवला आहे कसा लावायचा तो तुम्हाला समजला असेल. आता खोलून दाखवतो म्हणजे नेक्स्ट टाईम जर मला जरी काही प्रॉब्लेम आली लावायचा कसा खोलायचा कसा तर मी तुम्हाला जी व्हिडिओ दाखवतो आहे तीच व्हिडिओ पाहून मी परत पॅकिंग करू शकतो. मी तुम्हाला आता टेंट कसा पॅक करायचा हे दाखवतो. आता मला पण माहिती नाही, मी पण फर्स्ट टाईम करतोय पण आता बघू कसं करतो. टेंट फायनली पॅक झाला आहे गाईज. आणि तुम्हाला पण समजलं आहे पॅकिंग कशी करायची. पावसात शूट केलं. आजूबाजूचा माहोल थोडासा इग्नोर करा. बाकी व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्यासाठी एवढी मेहनत घेतली पावसात करणार नव्हतं पण तुम्हाला जे सकाळी सांगितलं होतं की करणार आहे तर त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं करावं लागलं. आणि कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. गाईज आम्ही चाललो आहे आता मस्तपैकी जेवणासाठी. जेवणाला बोलवलं होतं आम्हाला. फोन आला आहे. आज आपला आषाढी एकादशीचा उपवास आहे जे की आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी पकडला आहे. चलो गाइस गाड़ी निकलते और जाते घर पे. खाना खाने के लिए बुलाया है. अरे बाप हे बघा याच्यात पाण्यात आहे ना. हे बघा इथं खटक्यानं पाय पडला आहे माझा आणि पूर्ण पाय माझा भिजलेला आहे. चला तर मग गाईज आता त्याला सांगितलं आहे मी जेवणाचं पण तो म्हटला आहे मी नंतर येणार आहे. तर आपण जाऊ. मी आणि निक आम्ही दोघंच चाललो आहे जेवणासाठी. जेवण वाट बघतंय आणि आपली लद्दाख ट्रिप पण वाट बघते. आणि पाऊस पण चालू झाला आहे मस्तपैकी. आणि जमलं तर आज रात्री आपण PUBG खेळणार आहे. तर तुम्ही पण या ऑनलाईन आपण खेळू सगळे. त्याआधी ब्लॉग एडिट करून घ्यायचं आणि कामं सगळे करून घ्यायचे त्याच्यानंतरच नाही तर नाही. हॅलो गाईज आपण आता आलो आहे ब्लॉग एडिट करायसाठी. आणि टायमिंग बघू शकता तुम्ही. टायमिंग झालं आहे रात्रीचे 1:30 वाजले. आणि आपली चालली आहे तुम्ही ब्लॉगची एडिटिंग चालली आहे आपली सगळी. जो आपण ब्लॉग शूट करून ठेवला आहे त्याची एडिटिंग. आणि ब्लॉग एंड करायला विसरलो होतो गाईज मी. तर आता एडिट करता करता आठवण आली की ब्लॉग एंड करायचा राहिलेला आहे. तर त्यासाठी
आजचा ब्लॉग इथेच संपवतोय आणि तुम्हाला गुड नाईट करतो. जास्त काय बोलत नाही, 5 मिनिटात ब्लॉग संपवतो, कारण की ब्लॉग आता एडिट झालेला आहे. मोजून 2 क्लिपा बाकी आहे, बाकीचं काम सकाळी करणार आहे, कारण की उद्या संध्याकाळी 7 वाजता आपला ब्लॉग अपलोड होणार आहे. त्याच्या अगोदर सगळं काम करून टाकणार आहे. आता गुड नाईट म्हणतो आणि भेटतो तुम्हाला उद्या परत नवीन काहीतरी घेऊन. चला तर मग आता बाय बाय, भेटू उद्या.